नमस्कार मित्रांनो, कोतवाल भरती 2026ची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी आजची माहिती खूप महत्त्वाची असणार आहे. कारण कोतवाल भरतीची प्रक्रिया आता टप्प्याटप्प्याने पुढे जात आहे. त्यामुळे नेमकी प्रक्रिया काय आहे, परीक्षा कधी होऊ शकते आणि आपल्याकडे अभ्यासासाठी किती वेळ आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. जिल्ह्यात नवीन पद भरती करण्यासाठी निवड समिती गठीत करावी लागते. त्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्याची तारीख 10 सप्टेंबर 2026 अशी देण्यात आली आहे. म्हणजे भरती प्रक्रियेतील सुरुवातीचा महत्त्वाचा टप्पा हा 10 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. यानंतर कोतवाल भरती प्रक्रियेसाठी जाहीरनामा आणि जाहिरात प्रसिद्ध करण्याचा टप्पा आहे. यासाठी 15 सप्टेंबर 2026 ही तारीख देण्यात आली आहे. म्हणून उमेदवारांनी 15 सप्टेंबर नंतर आपल्या जिल्ह्याची अधिकृत जाहिरात नक्की तपासा. जाहिरातीमध्ये पात्रता, रिक्त पदांची संख्या, अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे आणि इतर महत्त्वाच्या सूचना दिल्या जातील. यानंतर अर्ज करणे, यासाठी काही दिवस कालावधी दिला जातो. त्यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज कसा करायचा आणि कागदपत्रे कोणकोणती लागतील यावर आपल्या चॅनलवर ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे, ते तुम्ही बघू शकता किंवा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही जर अर्ज करणार असाल तर आजपासूनच कागदपत्रे तयार ठेवा. कारण यामध्ये अर्ज करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ मिळत नाही. अर्ज प्रक्रिया झाल्यानंतर लेखी परीक्षेसाठी पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. यासाठी 30 सप्टेंबर 2026 तारीख दिली आहे. त्यामुळे अर्ज केल्यानंतर फक्त परीक्षा कधी आहे याची वाट पाहू नका. आपले नाव पात्र उमेदवारांच्या यादीमध्ये आहे की नाही हे देखील नक्की तपासा. यानंतर लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र देण्याचा टप्पा आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार 3 ऑक्टोबर 2026 रोजी प्रवेशपत्र देण्याची माहिती आहे. प्रवेशपत्र पोस्टाने किंवा तहसील कार्यालयामार्फत मिळण्याची शक्यता दिली आहे. मात्र तुमच्या जिल्ह्याच्या अधिकृत सूचनेनुसारच अंतिम माहिती निश्चित समजा. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लेखी परीक्षा. जालना जिल्ह्यासाठी 4 ऑक्टोबर 2026 रोजी जिल्हा या ठिकाणी लेखी परीक्षा असल्याची माहिती आहे. इतर जिल्ह्यांसाठी जवळपास याच कालावधीत परीक्षा होऊ शकते. पण प्रत्येक जिल्ह्याची अधिकृत तारीख स्वतंत्रपणे तपासणे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सध्या 4 ऑक्टोबर ही तारीख लक्षात ठेवून अभ्यासाला लागणे जास्त सुरक्षित आहे. आता पेपर कसा असेल ते बघूया. तुमच्या दिलेल्या माहितीनुसार पेपरमध्ये 50 प्रश्न असतील आणि एकूण 100 गुण असतील. म्हणजेच प्रत्येक प्रश्न 2 गुणांचा असेल आणि 1 तासाचा वेळ तर काही जिल्ह्यात 1.5 तासांचा वेळ असेल. पेपरचे 4 प्रश्नसंच असतील, अ, ब, क आणि ड. म्हणजेच सर्व उमेदवारांचा पेपर एकसारख्या प्रश्नक्रमाने असेलच असे नाही. त्यामुळे परीक्षेमध्ये वेळेचे नियोजन आणि नीट प्रश्न वाचणे खूप महत्त्वाचे आहे. परीक्षा झाल्यानंतर उत्तर तालिका म्हणजेच आन्सर की प्रसिद्ध केली जाईल. तुमच्या माहितीनुसार परीक्षा झाल्यानंतर साधारण 2 दिवसांच्या आत उत्तर तालिका प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. उत्तर तालिका प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना आपल्या उत्तरांची पडताळणी करता येईल. काही प्रश्न किंवा उत्तरं चुकीचे वाटत असतील तर आक्षेप घेण्यासाठी वेळ दिला जाऊ शकतो. तुमच्या माहितीनुसार साधारण 2 ते 3 दिवसांचा कालावधी असू शकतो. त्यामुळे आन्सर की आली की ती फक्त पाहू नका. तुम्हाला एखाद्या उत्तराबद्दल आक्षेप असेल तर लगेच अधिकृत सूचनेमध्ये दिलेल्या पद्धतीने आणि दिलेल्या वेळेत आक्षेप नोंदवा. आता यानंतर आक्षेपांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर होईल. तुमच्या दिलेल्या नियोजनानुसार त्यानंतर साधारण 4 दिवसांच्या आत निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. यानंतर पुढील निवड प्रक्रियेचे टप्पे जिल्हानिहाय सूचनेनुसार पार पडतील. म्हणून निकालानंतर काय प्रक्रिया आहे यासाठी आपल्या जिल्ह्याची अधिकृत सूचना पाहणे महत्त्वाचे आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अभ्यासासाठी किती वेळ आहे? मित्रांनो, जर 4 ऑक्टोबर 2026 ही तारीख लक्षात घेतली तर आजपासून तुमच्याकडे साधारण 5 आठवड्यांपेक्षा कमी वेळ आहे. म्हणजे जवळपास 1 महिना आणि काही दिवस तुमच्याकडे आहेत. आता अभ्यासाला अजून वेळ आहे असा विचार करून वेळ वाया घालवू नका. आजपासूनच अभ्यास सुरू केला तर हा वेळ योग्य पद्धतीने वापरून चांगली तयारी करता येऊ शकते. आणि इतर जिल्ह्यांच्या परीक्षेच्या तारखा वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे आपल्या जिल्ह्याची अधिकृत जाहिरात आणि सूचनांची वेळोवेळी तपासत राहा. आता प्रश्न येतो की अभ्यास नेमका कुठून सुरू करायचा? यासाठी मी अभ्यास 4 मुख्य भागांमध्ये विभागला आहे. पहिला विषय मराठी. मित्रांनो, मराठीमध्ये सर्वप्रथम व्याकरणाचा बेसिक भाग मजबूत करा. यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, काळ, वाक्यप्रचार, म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्धलेखन, संधी, समास आणि वाक्यरचना यांचा अभ्यास करा. त्यानंतर मागील प्रश्नपत्रिकांमधील मराठीचे प्रश्न सोडवा. यानंतरचा विषय गणित. मित्रांनो, गणितामध्ये मूलभूत गणितावर जास्त लक्ष द्या. संख्या, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केवारी, सरासरी
नफा तोटा, गुणोत्तर व प्रमाण, काळ, काम, वेग, अंतर आणि व्याज यांसारख्या घटकांचा सराव करा. फक्त उदाहरणे वाचू नका, स्वतः प्रश्न सोडवण्याचा सराव करा. आणि तिसरा विषय बुद्धिमत्ता. मित्रांनो, बुद्धिमत्तेमध्ये संख्या मालिका, अक्षर मालिका, साम्यभेद, वर्गीकरण, दिशा, नातेसंबंध, क्रम आणि आकृतीवर आधारित प्रश्नांचा सराव करा. मित्रांनो, हा विषय परफेक्ट करण्यासाठी या विषयात वेग महत्त्वाचा आहे. त्यामुळे रोज काही ठराविक वेळेत प्रश्न सोडवा. यानंतरचा विषय सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. महाराष्ट्राचा सामान्य ज्ञान, भारताचे सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यघटना, विज्ञान आणि महत्त्वाच्या चालू घडामोडी यांचा अभ्यास करा. यामध्ये महाराष्ट्र इतिहास व भूगोल यावर जास्त भर द्या. विशेषतः 2025 आणि 2026 मधील महत्त्वाच्या चालू घडामोडींची उजळणी करत राहा. आता दररोज अभ्यास कसा करायचा? आता मी तुम्हाला एक सोपे अभ्यासाचे नियोजन सांगतो. दररोज 3 मुख्य विषय घ्या. प्रत्येक विषयामध्ये 3 छोटे चॅप्टर किंवा टॉपिक पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवा. त्यासोबत दररोज चालू घडामोडींचा अभ्यास करा आणि शेवट 1 किंवा 2 प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा. पण सुरुवातीला पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवणे अवघड वाटत असेल तर आधी 25 ते 30 प्रश्नांचा सराव करा. हळूहळू तुमचा वेग वाढवा आणि वेळ काढून सराव प्रश्नपत्रिका सोडवत राहा. यानंतर तुम्ही ज्या प्रश्न उत्तरे चुकीची दिली आहेत त्याची एक वेगळी नोंद करा. दररोज रात्री 10 ते 15 मिनिटं त्या प्रश्नांची उजळणी करा. यामुळे पुन्हा पुन्हा त्यात चुका होण्याचे प्रमाण कमी होईल. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, परीक्षा जवळ आली की अभ्यास करण्यापेक्षा चिंता करण्यामध्ये वेळ वाया घालू देऊ नका. तुमच्याकडे जितका वेळ आहे त्याचा योग्य वापर करा. जास्त अभ्यास करण्यापेक्षा दररोज सातत्याने अभ्यास करणे जास्त महत्त्वाचे आहे. दररोज 3 विषय, 2 ते 3 टॉपिक, चालू घडामोडी आणि प्रश्नपत्रिकेचा सराव एवढे नियोजन सातत्याने केले तरी तुमची तयारी नक्कीच चांगली होऊ शकते. जे नवीन आहेत त्यांनी हा रोडमॅप फॉलो करा आणि ज्यांचा अभ्यास अगोदरपासून सुरू आहे म्हणजेच MPSC वाले त्यांनी जास्त प्रश्नपत्रिका समजून घेणे आणि सोडवणे यावर काम करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या जिल्ह्याची अधिकृत जाहिरात, परीक्षा तारीख आणि इतर सूचना नियमितपणे तपासत राहा. तर मित्रांनो, कोतवाल भरती 2026 साठी आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करा. 4 ऑक्टोबर ही तारीख लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुमचे अभ्यासाचे नियोजन करा. मित्रांनो, तुम्हाला जर कोतवाल भरतीवर संभाव्य सराव प्रश्नसंच आणि मागील कोतवाल भरतीचे पेपर PDF मध्ये पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, ती जॉईन करा. आणि आपण कोतवाल भरतीसाठी महत्त्वाचे संभाव्य प्रश्न विश्लेषणवर दुसऱ्या चॅनलवर दररोज व्हिडिओ टाकत आहोत. त्यामुळे त्या चॅनलला देखील व्हिजिट करा आणि तेथील व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मेहनत सुरू करूया आणि आपल्या सरकारी नोकरीच्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकूया. धन्यवाद.